तक्रार निवारण अधिकारी म्हणून मला असं वाटतं की आपण आपल्या ऑफिससाठी आणि ऑफिसमधल्या मुलींसाठी एक नियम सेट केलाय, ज्यात पुरुषांनी महिलांना जर त्रास दिला तर पुरुषांना त्या ऑफिसमध्ये राहता येणार नाही, हे आपण ठरवलंय ना. मग आता जर का आपण अंशुमनच्या बाबतीत तो विचार बदलला तर लोक काय म्हणतील? ते असंच म्हणतील की अंशुमन सरांचा भाऊ आहे म्हणून सर पक्षपात करतायत. तसं म्हणून चालणार नाही आपल्या स्टाफने. स्वानंदी, आपला अंशुमन सुधारलाय आता. हो मान्य आहे काकू, पण अनफॉर्च्युनेटली आपल्या स्टाफ मेंबर्सना हे माहिती नाही आहे ना. आणि अजूनही ही गोष्ट तशी पाहायला गेली तर जुनी झालेली नाही आहे. लोकांना तर सगळं आठवतच राहतं. पण संधी दिली पाहिजे ना अंशुमनला, नाहीतर लोकांना तरी कसं कळणार की आपला अंशुमन सुधारलंय. हो पण हेच ना काकू, ही अशी संधी दिली तर पक्षपात वाटेल. मग आता राजवाडेंनी याबद्दल बोलण्याचा अधिकार मला दिलाय म्हणून मी बोलतेय, पण अंशुमनला संधी मिळावी म्हणून ऑफिसमधल्या बायकांची सेफ्टी कॉम्प्रोमाइज करणं मला योग्य नाही वाटत आहे. काय सेफ्टी कॉम्प्रोमाइज? स्वानंदी, तू तर असं म्हणतेस की श्वेताचं सोड ग, जे झालं ते म्हणजे ते चुकीचंच होतं, पण हे तर तू असं म्हणतेस की बाकीच्या बायकांनाही त्याच्यापासून धोका आहे. बाकीच्यांचं माहित नाही, पण श्वेताचा गळा धरला होता ना त्याने, आणि ते उदाहरण सगळ्याच बायकांच्या समोर आहे. तेही खरंच आहे. म्हणजे अंशुमनकडनं खरंच खूप मोठी चूक झाली आहे. पण तूच सांग, म्हणून त्याला ऑफिसमधून आपण किती दिवस लांब ठेवायचं? माहित नाही ना काकू, आता त्याच्याकडनं चूक झाली आणि ऑफिसमध्ये येता येणार नाही एवढं तर नक्की. हे बघ स्वानंदी, माफ करण्यातच मोठेपणा असतो आणि मला खात्री आहे श्वेताही त्याला नक्की माफ करेल. नाही नाही, आता श्वेताला आणि अंशुमनला असं एका स्पेसमध्ये ठेवणं पण नाही करू शकत, कारण श्वेता घाबरून जाईल. बस वाद पुरे आता. आणि श्वेताच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज होणार नाही. या अंशुमनमुळे तिने आधीच खूप भोगलंय. आता असं जर मी वागलो तर तिला दिलेला शब्द मोडल्यासारखं होईल. माझा डिसिजन फायनल आहे काकू. त्याची घरातली शिक्षा सुरू आहे ना स्वानंदी मॅडम? काय काय शिक्षा सुरू आहे का नाही? नाही, सुरू नाहीये का? त्याने स्वतःहून बंद करून घेतली ती शिक्षा. कोणी थांबवली आणि अशी कशी थांबवली? तुम्ही थांबवली? त्याने त्याची तशी थांबवली. त्याची त्यांनीच? वाह, मग त्या शिक्षेला काय अर्थ आहे? आणि तुम्ही अशी कशी थांबू दिली त्याची शिक्षा? त्याला त्याची शिक्षा परत सुरू करायला